बातमी आहे मध्य रेल्वेच्या वाहतुकी संदर्भातली, कारण का मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा खूप मोठा परिणाम झालाय। पण आता मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय। मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे। ठाणे सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना होत आहेत। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होती। ठाणे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान नाहूर, भांडूप, कुर्ला, सायन या स्थानकांच्या जवळपास 8 इंचापेक्षा जास्त पाणी साचलं होतं। मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने हे पाणी आता 4 इंचांपेक्षा कमी पातळीवर आलंय आणि त्यामुळे लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येतेय। त्यामुळे दोन्ही बाजूकडून हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्ववत केली जातेय। ठाण्यावरून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून ठाण्याकडे लोकल सोडण्यात आलेले आहेत। भांडूप स्थानकात सर्वाधिक पाणी साचलं होतं, मात्र आता या ठिकाणी पाणी पूर्णतः वाहून गेलेलं आहे। 3 दृश्य आपण सध्या पाहतोय। भांडूप, ठाणे आणि कल्याण स्थानकामधली ऑफिसला जाणारे जे लोक होते, नोकरदार वर्ग होता, त्यांचे प्रचंड हाल या पावसामुळे झालेले आहेत। रेल्वे रुळांवरती पाणी साचलेलं होतं। काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा खूप मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला। अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या, तर 20 ते 25 मिनिटं उशिराने लोकल धावत असल्यामुळे विविध स्टेशन्सवरती देखील मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्गाची गर्दी झालेली होती। आवाहन करण्यात आलेलं आहे की जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा। आणि हार्बर लाईन्सचे अपडेट जाणून घेण्यासाठी अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, खूप मोठा परिणाम झालाय पावसाचा रेल्वे वाहतुकीवर। हार्बर लाईनवरची रेल्वे वाहतूक नेमकी कशी सुरू आहे, काय चित्र दिसतंय स्टेशन्समध्ये? सध्या मी हार्बर लाईनच्या टिळकनगर स्थानकात आहे। आपण बघू शकतो की 6:03 वाजता लावलेली लोकल ही आत्ता इथं दाखल झालेली आहे। गेल्या पाऊण तासापासून एकही लोकल इथं दाखल झालेली नव्हती, परंतु प्रशासनाकडून सूचना सुद्धा इथे करण्यात येते की चुनाभट्टी आणि कुर्ला या परिसरात पूर्णपणे ट्रॅकवर पाणी आल्यानं सध्या गाडी जी आहे ती टिळकनगर स्थानकापर्यंतच आहे आणि याच्या पुढे जी आहे ती वाहतूक होत नाहीये। त्यामुळे लोकलमध्ये जी लोक आहेत ती सुद्धा इथपर्यंत आली आहेत, परंतु याच्या पुढे काही गाडी जात नाही। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांना विचारूया, दादा कुठून आलात आणि गाडी कशी चालू आहे का, कुठपर्यंत आलात? मी चेंबूरवरून आलोय आता। किती वेळात गाडी आली होती? 1 तासपासून चेंबूर स्टेशनला गाडीच नव्हती। पुढे पाणी साचलंय का त्या साईडला? त्या साईडला, त्या गोंडी साईडला तर नाहीये, पण चुनाभट्टी आणि कुर्ला साईड। कुठे जायचंय तुम्हाला? सीएसटीला जायचं। सीएसटीला आता गाडी पुढे चालत नाही यायची? नाही, चालत नाही, बंद आहे गाडी। तर अनेक प्रवाशांचे असेच हाल आहेत। जशी गाडी मिळते एक एक स्टेशन लोक पुढे येत आहेत, परंतु आपण पुढे बघू शकतोय की पहाटे 5:30 आणि 6 वाजल्यापासून लोक जी आहेत ती इथून निघालेली आहेत आणि ती मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मी थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला रेल्वे ट्रॅक दाखवण्याचा प्रयत्न करतो की नेमकी चुनाभट्टी आणि कुर्ला परिसरात काय परिस्थिती आहे। आपण बघू शकतो की दूरवर माझे कॅमेरामन दीपेश महाजन तुम्हाला दाखवतील की कशा पद्धतीनं रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे, परंतु आता पावसाचा जोर गेल्या अर्ध्या तासापासून कमी होता, त्यामुळे आता रेल्वे ही जी आहे ती आपण बघू शकतो की इकडनं सुरू झालेली आहे आणि हळूहळू ती आता प्रयत्न करेल की कुर्ला चुनाभट्टी हा जो परिसर आहे मुख्य सखल भागाचा, जिथं पाणी साचल्यावर हमखास रेल्वे लाईन हार्बर मार्गावरची ठप्प होताना पाहायला मिळते। परंतु गेल्या तासाभरापासून लोकल पूर्णपणे बंद होती आणि आता गेल्या अर्ध्या तासापासून जो पाऊस बंद आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाणी कमी झाले आणि त्याचमुळे आता मोटरमॅनना सूचना देण्यात आलेल्या आहेत की अत्यंत हळू वेगानं तुम्ही रेल्वे चालू करा। हळूहळू जसं पुढे जाता येईल तसं मार्गक्रमण करा, कारण की एका लोकलच्या मागे संपूर्ण लोकलची लाईन विस्कळीत होते। त्यामुळे एक एक लोकल जर हळूहळू मार्गस्थ झाली तर लोकांना सुद्धा काहीसा दिलासा मिळेल, कारण की मुंबईची लाईफलाईन जर ठप्प झाली तर खरोखरच मुंबई ठप्प झाल्याचं चित्र होतं। त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा हा पूर्ण प्रयत्न आहे की कशा पद्धतीनं हळूहळू का होईना परंतु एक एक स्टेशन पुढे नेऊन लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवता येईल। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा